नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहतात न्यूज 36 महाराष्ट्र। पुन्हा एकदा आपणासारख्या जागृत आणि संवेदनशील व्यक्तींसाठी घेऊन आलोय ट्रेंडिंग विषय। IAS अधिकारी आणि तत्कालीन FDA म्हणजेच अन्न व औषध प्रशासकीय आयुक्त, ज्यांना खरंच हृदयापासून आदरणीय म्हणावंसं वाटतं, ते श्रीमान तुकाराम मुंढे साहेब। पदभार मिळतो काय, 10 दिवस धडाका होतो काय, 200च्या वर छापे, 100च्या वर अटक, 80च्या वर आस्थापन सील आणि 2 करोडो रुपयांचा नकली माल जप्त। मुंढे साहेब, हे काय करत आहात? कुणावर करत आहात? का करत आहात? कुणासाठी करत आहात? तुम्ही एकट्याने जनतेच्या कल्याणाचा ठेका घेतलाय का? अहो, लाख 1.5 लाख पगारात काय होतंय आजकाल? मस्त मंत्र्यांची, राजकारणी, उद्योगपतींची मर्जी राखायची, करोडो रुपयांची सेटिंग करायची, पुढच्या 17 पिढ्यांचं भलं करायचं। हे काय साहेब, नाही पटलं बुवा। बरं, तुम्ही आक्रमण कुठे केली तर औषध क्षेत्रात, जिथे संघटित माफियागिरी चालते, मग दूध, गुटखा इत्यादी क्षेत्र, राजकारण्यांना, नोकरशाहीला अफाट पैसा मिळवून देणारी। साहेब, तुम्ही नरडं दाबलं की हो। मित्रांनो, दुधाचा किस्साच अजब। 140 कोटीचा देश, आज आपण जे खरं दूध उत्पादन करतो ते 40% जनतेला सुद्धा पुरणार इतकं नाहीये। मग 60% अतिरिक्त दूध येते कुठून? एकतर नकली दूध किंवा भेसळ। त्यासाठी पाम तेल, स्टार्च, सोडा, युरिया, डिटर्जंट नको नको ते वापरलं जातं। त्यातूनच नकली तूप, नकली पनीर, नकली बटर, नकली खवा, नकली मिठाई, नकली आईस्क्रीम। खायचं तरी काय? एक तरी शुद्ध पदार्थ शिल्लक ठेवलाय का? फळ असो, भाजीपाला असो, खत, कीटकनाशक मुक्त हस्त वापर, परत फळ पिकवण्यासाठी रासायनिक प्रक्रिया। बरं, एवढं करून थांबेल तो माणूस कसला? अहो, कलिंगड गोड लागावं, आतून लाल व्हावं म्हणून त्याला इंजेक्शन टोचतात। अगदी अल्पावधीत फ्लावर, कोबी पिकवून लोकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या शेतकऱ्याबद्दल किंवा त्याच्या आत्महत्याबद्दल आम्ही का कीव करावी, जो लोकांना सौम्य विष खायला घालतो? बरं, लोकांना काय कमी हौस आहे का विष खायची? मित्रांनो, एक साधं कोल्ड्रिंक 10-20 रुपयाचं, ज्या कोल्ड्रिंकमध्ये कृत्रिम रासायनिक स्वाद घातक, साखर नाही तर सॅक्रिन वापरतात, घातक। मुळात थंड पिणं हेच घातक। त्यात कार्बन डायऑक्साईड वायू शरीराला घातक। प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये अतिसूक्ष्म प्लॅस्टिकचे अंश पोटात जातात, ते घातक। कोल्ड्रिंकमध्ये रासायनिक प्रिझर्वेटिव्ह असतात, ते घातक। तरी लोकांना कोल्ड्रिंक हवंय। अहो, निकृष्ट गव्हापासून आणि तेलापासून बनवलेली पाणीपुरी महिलांचं सर्वोत्तम फास्ट फूड आहे। मुंडे साहेब, लोकांसाठी तुम्ही जीवाचं रान करता। तुमच्यावर हल्ले झाले तर राजकारणी गप्प बसतील, इतरांना पण गप्प करतील। जनता क्षणभर हळहळ व्यक्त करेल। जनतेसाठी तुम्ही क्षणिक हिरो ठराल, पण त्यांचे खरे हिरो शाहरुख खान, अजय राक्षसगण म्हणजे देवगण, जे पान मसाल्याच्या नावाखाली गू टक्क्याची जाहिरात करतात। दाने दाने पे केसर का दम, 5 रुपयाच्या पोडीत 2-4 लाख रुपये किलोचं किमतीचं केसर, यांच्या टिंबटिंबची शेती आहे का? आणि असले कर्मदरिद्री सेलिब्रिटी डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या लोकांची कीव न केलेलीच बरी। मुंडे साहेब, आबाळच फाटलंय हो, कुठे कुठे शिवणार? तुम्ही पुढे जाणार आणि हलकट लोक मागून परत उसवत जाणार। एक अकेला मुंडे साहेब क्या करेगा? जर्मनीला नया आयाम 17 लोकांनी दिला, पण भारताला 1700 मुंडे मिळाले, तरी इथली सडकी यंत्रणा डाळ शिजू देणार नाही। उगाच तुमच्या 20 वर्षात 25 बदल्या नाही झाल्या। यावरून हेच सिद्ध होते की राजकारण्यांना सत्तेतून पैसा आणि पैशातून परत सत्ता हवी आहे। जनतेच्या आरोग्याशी त्यांना काही देणं घेणं नाही। अहो, मुळात जनतेलाच किती आहे?
एक साधं उदाहरण देतो. MSG म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट. मिठावर भयानक रासायनिक प्रक्रिया करून ते बनवलं जातं, ज्याला लोक अजिनोमोटो म्हणतात. ऍक्च्युली ते MSG आहे आणि ते बनवणाऱ्या कंपनीपैकी एकाचं नाव अजिनोमोटो आहे. म्हणजे आपल्याकडे नाही का मिनरल वॉटरला बिस्लरी म्हणतात, अगदी तसंच हा MSG चायनीज खाद्यपदार्थात वापरला जातो, जो सांधे आणि हाडांना घातक परिणाम करतो. त्या चायनीज पदार्थाला जैन जीनची पार भुरळ आहे. मोठे लोक पण चवीने खातात. अहो ते MSG आता चायनीज पुरता मर्यादित राहिलं नाही, पॅकिंग स्नॅक्स मध्ये पण टाकलं जातं. अहो एवढंच कशाला, आता ते हॉटेलमध्ये विविध भाज्यांमध्ये विविध पदार्थांमध्ये टाकलं जातं. आपल्या मुलीला 12व्या वर्षी पाळी का येते? मुलाचे केस 15व्या 18व्या वर्षी सफेद का होऊ लागल्यात? आणि पालक या बाबतीत अनभिज्ञ का? भारतात लोकांच्या जीवाला आरोग्याला काडीचीही किंमत नाही आणि यासाठी राज्यकर्ते नोकरशाही 10% जबाबदार असेल तर जनताच 90% जबाबदार आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते बेशक कळवा. मुंडे साहेब, तुमची निष्ठा पदाशी नाही तर कर्तव्याशी आहे, पण राजकारणाची निष्ठा सत्याशी नसून सत्तेशी आहे, हे तुमच्या 25 बदली झाल्यामुळे सिद्ध होत आहे. मुंडे साहेब, तुमच्यासारख्या अधिकाऱ्याला कर्तव्यनिष्ठ, धडाकेबाज, इमानदार वगैरे उपाध्या लावण्यात आम्हाला स्वारस्य नाही, कारण तुमची प्रतिमा त्यापेक्षाही कितीतरी वरची आहे. आणि मुळात आम्ही तुम्हाला ही विशेषण लावणार असू तर तो आमचा नैतिक पराभव आहे, कारण तुमच्या 20 वर्षाच्या सेवेत 25 बदल्या होत असतील आणि 25 वेळा करोडो महाराष्ट्रीय लोक गप्प का होती, मुकी का होती, डोळ्यांवर पट्ट्या का होत्या? साहेब, या प्रश्नाची उत्तरं भारतीय नागरिक म्हणून आमच्याकडे नाही आहेत. अर्थात गप्प बसणं, मुकं राहणं, डोळ्यांवर पट्टी बांधणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय असला तरी मी मात्र स्वतःला सजग नागरिक म्हणून घ्यायला अपात्र ठरतोय. जी व्यक्ती माझ्यासाठी गेली 20 वर्ष उभी आहे, त्या व्यक्तीसाठी मी आयुष्यात एकदाही उभा राहिलो नाही. मुंडे साहेब, माफ करा. तरी देवाकडे एवढीच प्रार्थना करतो की तुमची 26वी बदली होऊ नये. तुमच्या सेवेची ही कारकीर्द सुवर्ण अक्षरात लिहिली जावी. मकोकाचा धाक अन्न औषध माफियांवर झोपेत पण राहावा. आजचा JNG मधील भावी IRS वाल्यांनी आपला आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा आणि भारतीय जनतेची सेवा करून भारताला खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनवावं. आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपणास पूर्ण सहकार्य करावं. सलाम साहेब. मित्रांनो, थांबतो. विनंती, चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. काळजी घ्या. धन्यवाद.